दुसरी काय होती? ते कोण करतं घरात जास्त? तिसरी काय होती? ते कोण करतं घरात जास्त? चौथी काय होती? ते कोण करतं घरात जास्त? तर चारही कामं पुरुष करत शकत नाहीत. एकच मला आवाज पुरुषाला शेवटचा, बाकी सगळ्यांचा झाला महिला उत्तर. बहुमत महिलांकडे आहे. चारही कामात एक कामाला असं सांगायच्यात पुरुष हे काम करू शकत नाही. नाही करू शकत पुरुष. काय असं वेगळं बनवलं का पुरुषाला की त्याला ते लसूण सोलायला जमणार नाही? हा कसा वेगळा आहे का? ठीक आहे. मग ह्याचा परिणाम जर ही चारही कामं किंवा फक्त ही चार कामं उदाहरण म्हणून घेतो आपण, घरातील सगळ्यात जास्त कामं कोण करत आहेत? मग त्याचा महिलांवर परिणाम काय होत असेल? हातवर बोल अभिजित. अंगदुखी आजारी पडेल. बोल फरान. आजारी पडेल. बोल चक्कर येईल. अजून चिडचिड होईल. नम्रता टेन्शन येईल. तुला काय वाटतं? काय त्रास होईल? पहिला 2 मिनिटं माझे. जेवणाकडे लक्ष जाणार नाही. जेवणाकडे लक्ष जात नसेल, एक सेकंड आपण जेवणाकडे लक्ष जात नसेल तर व्हेरी गुड. ॲनिमिया होऊ शकतो. आणि ॲनिमिया काय मोठा आजार आहे ना. हे सगळे परिणाम चांगले आहेत का वाईट आहेत? हे सगळं आपल्याला माहिती आहे. जबाबदारी महिलावर आहे. घरातील जास्त जबाबदारी महिलावर आहे. घरातली कामांची जबाबदारी जास्त कोणावर येते? आणि त्याचा परिणाम तुम्ही जे सगळे सांगितले ते सगळे परिणाम होत आहेत. बरोबर. हे परिणाम चांगले आहेत का वाईट आहेत? म्हणजे सगळं पुरुष का करत नाही ती घरातली कामं? पुरुषांची घराची जबाबदारी पैसे कमवायचे. पण हे मग कोणी ठरवलेलं आहे की पुरुषांनी फक्त पैसेच कमवायचे आणि महिलांनी लिंगभावामुळे पुरुष का करत नाही? पुरुषांना जास्त जमत नाही. जर महिलांनी जर सुरुवातीला काम सुरू केलं, कोणत्याही मुलींनी जर सुरुवातीला